सुंदरे, तुझ्यासारख्या गोरे गोमटी पुरीनी उन्हात अनात काट्या कुठ्यात असा फिरायचा नाही. मग काय करू पाटील साहेब, तुम्हाला आवडते का मी असं उन्हामध्ये काटाकुटामध्ये फिरलेलं? अजिबात नाही. जानू पाटील सांगत आहेत मला, अख्ख्या गावाच्या लोकांची जाणीव मला, आणि मग तुझी जाणीव राहणार नाही मग कोणाची राहील? हे पाणी कोणाचं? अरे पाटील दादा, मी सरपंचाचा खास माणूस ना, मग त्याने हे काम लावलंय म्हणून हे खास काम करत असतो. मग पाणी कोणाचं आहे? अरे ते सुंदरीच्या घरी सांगितलंय ना. सुंदरीचा? मग जाय पटकन. म्हणजे तू माझ्या अगोदर सरपंचाला भेटली. मग तर काय करू पाटील साहेब, जो तो या सुंदरीची वाट अडवतो. तो नुसता नामदारी सरपंच आहे, गावात त्याला पाण्याची योजना करता येत नाही, मग हे अशा योजना तो राबवतो. पाटील साहेब, माझा तुमच्यावर फुल विश्वास आहे. फक्त माझ्यावर? मग तो शेवटपर्यंत राहायला पाहिजे. राहील की. सुंदरीचा फक्त माझ्यावर विश्वास, तुमचा कोणावर विश्वास आहे लिहून कळव जा माझा. अरे मोहन्या, मी तुमच्या दोघांपेक्षा मोठा ना, पहिला मान माझा राहायला पाहिजे. दे तर तावीज इकडं. अरे तुला काय करायला तावीज? मोहन्याचं आताच लग्न झालंय, मोहन्याला आधी ती बायकोच आवडेल नाही, त्याचे कामात आहे त्याला तर राहू दे. अरे मी पण माझ्या बायकोला कंटाळून गेलोय ना. पहिला दिवस माझ्याकडे राहू द्या. माझा प्लॅन जर फेल झाला तर उद्यापासून सपोर्ट तुम्हाला करीन मी. केशाना जाम ब्लॅकमेल करतोस बरा का? हे घे. मोहन्या, माझा वयावर लेखभर विश्वास नाही. त्या पाय असा मित्र, अरे तुला मी किती मित्र समजायचो जवळचा, तुझ्या पोटात एवढा काळा. बरं मी काय सांगतो, आता भांडावू नका, कळलं का? सुंदरच्या तोड्यांचा आवाज यायला लागला बरं का? चला. एवढा टाइम झाला अजून कोणी कसा आला नाही? अरे हा, पण नक्कीच ना कोणाचा तरी नंबर लागला हर, आणि त्याच्यामुळे कोणी आला नाही. आणि जर का कोणाचा नंबर लागला तर आपल्या पोटा पाण्याचा अवघड होईल ना रे. अरे तात्या, यांना असंच फसवत ठेवायचा, यांना सुंदरी मिळूनच द्यायची नाही. काय सांगतो? मला माहित आहे तू काय सांगत होते. माझा रिचार्ज संपला. ए नाना, अरे माझा बी रिचार्ज संपलाय ना. अरे मोठा बाबा, मी काय सांगतोय, सगळ्यांचे नंबर आहेत माझ्याकडे, मी सगळ्यांचा रिचार्ज करतोय. मला एक सांगा, सुंदरी कुठे जायला आहे? हा, अरे सकाळी ना ती सुंदरी मला भेटली, बोलली मला, पण ती कोणत्या गावाला गेली ना त्या गावाचं नाव आठवत नाही मला. मोहन्या, तू एक काम कर, त्या गरीबाच्या टपरीवर जाय आणि 4 चहा सांग, आणि ना तोपर्यंत मी आठवतोय. हो चालेल. अरे तात्या, पैसे मागायला गेला तर कोणी 1 रुपया दाखवत नाही, पण सुंदरीच्या नावावर खूप मजा मारून घ्यायची. काय वसते, तुला अकल बिकल आहे का नाही? का तू एवढा त्या सुंदरीला तर असत ते? अहो, पण मी तिला काय भांडतोय बिंडतोय का? आपल्या घरात पाणी नाही, मग आता तिला पाणीच आणायला पाठवला नाही हिरीवर, दुसरा काय तिला मी भांडलो बिंडलो? अहो, पण तुला माहित आहे ना तिची आईस मेली, आणि तठून ती आपल्याकडेच पोचल्या पोर म्हणून राहत, मग नाही ना एवढा त्रास करायचा. आहे का कोणी घरात? आणि आता हा कोणचा मडनिगे आला? तू ग बस, जाय का घरात. राम 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 राम. बसा. बसतो बसतो बसतो. कसा काय केला येणा केला गरीबाच्या घरी? गरीबाच्या घरी असा काय रे, भांडकी जवान पोरगी, तिला जर उन्हात आणत तू पाण्यावर पाठवतोस, तुला काय लाज बीज आहे का नाही थोडीफार? हे पहा सरपंच, घरात खडकोही नाही, पाणीपट्टी भरेल नाही, म्हणून घरात नळही नाही. हा पाय, आता पाणीपट्टीची तुम्ही काळजी नाही करायची, सगळे पाणीपट्टी मी भरून टाकतो, आणि नळ पण बसू देऊ ना. काय रे, तू तिच्या लग्नाचा का नाही विचार करत? नाही ना सरपंच, पण शोधावाची येईल नाही ना. वाड्यात औषध, तू जर तिकडे डोंगराला गवस थिंडत असशील तर कसा काय? अरे आता वहिनीच काम होत नाही,
आणि त्याच्यामुळं ना तू गावातल्या गावात का नाही एखादा पाहत. गाव सरपंच काय झाला त्या आमच्या नळाचा? नळाचा ना श्यामराव, काय रे तू ही सत्री? अरे आपण घरात बसलोय ना, तरी ती चढवलीस तुम्ही. उतरवतं खाली. जर बाहेरचा एखाद्या माणसाने पाहिले ती इज्जत जायची कामाना. तू खास माणूस हे असं कसा काय? पाय श्यामराव, उद्याच्या उद्या यांच्या घरात नळ बसवायचा. अहो तुम्ही सांगायचा ना आम्ही करायचा. उद्याच काम करायचं त्या. उद्याच्या उद्याच होईल. चालत चालत. काय रे आलोय तर तू पाह, तू सुंदरी दिसतच नाही. कुठे गेले? सुंदरी आहे ना घरात. घरात आहे. तू विहिरीचं पाणी पितोस ना? हो. मग त्या मला तपासून पाहायला लागल. मी सरपंच आहो ना, मग ते पाणी पिऊन पाहायला लागल मला. तिला पाणी घेऊन बोलव. बायू, ए बायू, आणते आपले सरपंचाले विहिरीचा पाणी गार गार. सरपंच तुम्ही बसा, मी चहाचा पाहतो. हो 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 चालत. पाणी पाठव. सरपंच साहेब, काय तुम्ही मला दिलेला शब्द पक्का आहे ना? एकदम पक्का. सरपंचाचा शब्द आहे तो. एवढाच नाही, तुला ज्या लागल त्या फक्त मला सांग, सगळं आणून देतोय. सरपंच साहेब, काय मला फक्त तुमच्यावर विश्वास. हा विश्वास. सुंदरी ग ग ग माझी सजनी तू ग, माझी राणी तू ग. काय रे, काय करायचं? तू सरपंचाचा खास माणूस ना, मग कोण? मग झील धरायला तुला काय झालाय? म्हणजे हे तुमची खास काम. अरे खास माणसाने खास काम केला पाहिजे ना. सरपंच साहेब, काय तो मूत काढा. सुंदरीला पाहिल्यापासून अगदी लाळावर येऊन राहिलाय. पडेल बिडेल पडायचो. चाल पाटील साहेब, कोणला रागा तुम्ही? सरपंचाच्या घरी जातो. त्यांनी ते सुंदरीच्या घरी नळ बसवलाय, पाणीपट्टी भरले. आता हा पैसा त्यांनी सरकारी निधीतून खर्च केलाय का काय केलं त्याची चौकशी करतो. पण पाटील दादा बेस धारावर धरतो त्याला. धारावर धरेन त्याला धारावरच ठेवेन. पाटील साहेब, तुम्ही शब्दाला जागणारे माणसं आहे. जा आणि त्याला जा विचारा आणि चांगला धारेवर धरा. पाटील साहेब, आम्ही सर्व पंचमंडळ तुमच्या पाठीमागे आहोत, पण याचा न्याय निवाडा झाला पाहिजे. पण काय रे पाटील दादा, चहा पाज रे. अरे काय चहा, रोज माझ्याच खात्यावर चहा पिता. आज तुमची तुम्ही प्या, मला काय आहे, पटकन जाऊ द्या. कोण आहे ना घरात? कोण राहिला हा मधीच वाटा पाडायला? पाटील तुम्ही या, बसा बसा बसा. मग काय बरं आहे ना? बरा आहे, बरा आहे. काय रे, सोपं तर जुनच दिसत. नवीन सोपं मागवलं. पलंग आहे, गादी आहे, सगळं आहे मस्तपैकी. नवरा बायकोने आरामशीर सोप्यावर बसायचा, राजा राणी सारखा राहायचा. नाही ना पाटील, पण आम्ही गरीब माणसा, आमच्याकडे एवढे पैसे कुठं आहेत नवीन सोपं घ्यायला. अरे गरीब गरीब काय करतो, गरीब ही काय करतो तू? हा जाण्या पाटील आहे तोपर्यंत काळजी करायची नाही. तुला काय लागेल त्या द्यायला जाण्या पाटील तयार आहे. घाबरायचा नाही. नाही ना, पण मागा तरी पैसे द्यायला लागतीलच ना. अरे मग काय पैसे द्यायचं, मी आहे ना. मी आहे तोपर्यंत तुला पैशाची काळजी नाही. मग चालेल. मग पाटील चहा बिया पिता? चहा मी पित नाही, पण सुंदरी जर पाजत असेल ना, 20 पण पेन रे. ए सीते, जाय व चहा ठेवायला सांग. सुंदरी, आण व पाटलाला चहा. वा 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 वा. काय रे, हा चहा एवढा कसा खारट? साखर का खारट झाले आता? चुकून झाला असेल त्या गारांची बरणी आणि साखरेची बरणी एकच ठिकाण ठेवली आहे. काय सुंदरे,
खारट चहापासून काय फुलकाट व्हायचं आहे का? येतो मी. आता जर का पाटला परत खारटच्या पेचा असेल ना तर येईल आपल्या दाराशी. काय झाला? काय टेन्शन आहे? तू काल माझ्या टेन्शनची काळजी करत आहेस? आता आपल्या माणसाच्या टेन्शनची काळजी नाही करायची तर काय करायचं? बायकोने कसं नवऱ्याच्या पाठीमागं खंबीर उभा राहायला पाहिजे. तोच तर बायकोचा धर्म आहे. तुमचा प्रेम नसाल माझ्यावर, पण माझा लय जीव आहे तुमच्यावर. तुला सांगू, असं तू गोड गोड चावलत आहेस ना, त्या दादा नाही भुलतील तुला. मी नाही बोलणार. तू माझ्या मनात घुसायचा प्रयत्न करच नको. मी माझ्या टेन्शनचा पाहून घेईन. पण तुमची नेमकी अडचण काय आहे एकदा सांगून तर पहा. तुला अडचणच ऐकायची आहे ना? मला पैसे लागत आहे. आहेत तुझ्याकडे? तुम्हाला सांगू, यांची नेमकी काय अडचण आहे मला संपूर्ण माहित आहे. पण माणूस कधीच वाईट नाही राहत, त्याची संगत वाईट राहते. आणि आपल्या नवऱ्याला अशा संगतीपासून कसा सोडवायचा हे प्रत्येक बायकोला चांगला माहित आहे. काय अरे मोठा बा, काय रे? सुंदरी आली ती का नाही रे? नाही ना आनंद, माझा रिचार्ज संपलाय. हो, सुंदरी आली ना का तुला फोन करीन. हो, मी रिचार्ज करतोय, पण सुंदरी आली तर मला सांग. फोन करतोय तुला. आहो, मला एक गरम गरम चहा द्या. माझा चहा गरमच राहतोय. हो, माहितीये मला. तुझ्या स्वभावासारखा ना. माझ्यावर जास्त भास मारू नको. असं? तुला माहितीये ना मी कोण आहे? मला माहित आहे तू कोण आहेस. तुला माहित नाही मी कोण आहे. हे घे तुझे पैसे आणि हा घे तुझा गरम गरम चहा. नाना, अरे तो गरीब या ते सुंदरीला नकबर भाव देत नाही ना रे. अरे हरी तात्या, ते गरीब याचं नुसतं पुस्तकातच तोंड. ना पाहिले ना, आयलो सुंदरी म्हणजे सुंदरी किती सुंदर दिसत. हा, काय झालं? अरे सुंदरी मिरतात आली. मिरतात तुला फोनच करा. हे अशी गेली पाय. इकडे गेली. सुंदरे, मला तुझ्याशी काम होता ना. काय? मला तुझ्याशी बोलायचा होता ना. मग तुम्ही तर मला आयफोन गिफ्ट करणार होते. आता आयफोन काही नवायची गोष्ट आहे. त्याच्या अगोदर मी नवीन गिफ्ट आणलाय तुला. कसा वाटला गिफ्ट? मोहन, या बांगड्या पण तुमच्या का सुंदर आहेत. खरा हो. मग काय तर काय, पण याच्यामध्ये भागणार नाही. सुंदरी का मला बायकोचं असं मंगळसूत्र गहाण ठेवायला लावते. मंगळसूत्र गहाण ठेवन, पण सुंदरी माझीच झाली पाहिजे.